नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा भाजीची रेसिपी बघणार आहोत जी औषधी तर आहेच, शिवाय आयुर्वेदिक आहे। ग्रामीण भागामध्ये या भाजीला म्हणजेच या वनस्पतीला पाथरी असे म्हणतात। पाथरी किंवा पात्री असंही तुम्ही म्हणू शकता। याची पानं ओलसर, जाड आणि साईडने थोडी कात्रीने कट केल्यासारखी असतात। ॲक्च्युली या भाजीचे खूप सारे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म आहेत। ही भाजी सिटीमध्ये खूप रेअरली दिसेल, कारण ही वनस्पती अगदी डोंगराळ भागात किंवा ग्रामीण भागातील शेतावरती वगैरे येते। शिवाय ही फक्त पावसाळ्याच्याच सीझनला येते। ही वनस्पती किडनी स्टोनच्या विकारासाठी खूपच प्रभावशाली आहे। शिवाय आपल्या हार्टसाठी आणि त्वचेसाठी देखील हे खूपच गुणकारी आहे। ही वनस्पती ओळखायला थोडी जड जाते, त्यामुळे ही भाजी तुम्ही माहीत असणाऱ्या लोकांकडून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा तुमच्या आहारात सेवन करा। पावसाळ्यात मिळत असल्यामुळे याची पानं नेहमी ओलसर आणि एकदम स्मूथ असतात। याची मुळं देखील खूपच छोटी असतात। आता आपण याच्यातून याची पानं निवडून घेणार आहोत। जसं पालकच्या पानांना स्पर्श केल्यानंतर जो हाताला फील येतो, तसाच या वनस्पतीच्या पानांना देखील येतो। आता ही निवडलेली पानं चिरून घ्या। खूप सारे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती खूपच कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत होते। या भाजीसाठी तुम्हाला कांदा थोडा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा आहे आणि ही आहे तुरीची डाळ। इथे मी कढई गरम केलेली आहे आणि फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 1 चमचा मीठ टाकलेला आहे। आता कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याच्यात चिरलेली भाजी टाकणार आहोत। आता याच्यामध्ये धुतलेली अर्धी वाटी तुरीची डाळ टाका। तुम्ही येथे दुसरी कोणतीही डाळ वापरू शकता किंवा शेंगदाण्याचे कूट देखील वापरू शकता। यानंतर हे आहे 2 चमचे लाल तिखट। इथे लाल तिखट थोडं कमीच वापरायचं आहे, किंवा तुम्ही मिरची टाकून देखील ही भाजी करू शकता। आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करा। आणि आता खूप सारे औषधी गुणधर्म असलेली ही भाजी तयार आहे। थँक्यू।